Okay. So let's start revision unit wise revision of all our 5 units. Quick revision. Okay. So in indefinite integration, we have simple integration, or let's call it standard integration, or integration of standard functions. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट इन्क्लुडेड असेल ते म्हणजे आपण इथे ज्या गोष्टींचा यूज करतोय, कशाचा यूज करतोय यामध्ये आपण मोस्ट ऑफ रूल्स जे आहेत इंटिग्रेशनचे त्यांचा यूज करतो. कुठले कुठले रूल्स आहेत? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स प्लस मायनस म्हणूया dx is equal to integration of f of x dx plus minus integration of g of x dx. हा अगदी सिंपल रूल आहे. याचा खूप ठिकाणी आपण वापर करतो आणि खूप क्वेश्चन्स या रूलने आपण सॉल्व्ह करतो. दिस इज फर्स्ट रूल. सेकंड रूल काय आहे? तर इंटिग्रेशन ऑफ, आपल्याकडे जर सपोज आपण एखाद्या पर्टिक्युलर नंबरने मल्टिप्लाय करतोय म्हणजे के एफ ऑफ एक्स dx, then we can take this out and f of x dx. ओके. थर्ड, आता कोरोलरीज पण यामध्ये इन्क्लूड करूया. ठीक आहे, आपल्याकडे कोरोलरीज पण आहेत. ओके. काय कोरोलरीज आहेत? तर इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट लिनियर कोरोलरी एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. ठीक आहे. हा जो काही एफ ऑफ एक्स आहे इट इज रेस्ट टू एन. हा जो काही एफ ऑफ एक्स आहे याच्या डोक्यावरती काय असणार आहे? एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. जर असं असेल एफ डॅश एक्स डी एक्स, जर या पद्धतीने असेल तर याचा आन्सर काय आहे? एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ओके. नेक्स्ट नेक्स्ट कोरोलरी आपल्याकडं एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स या पद्धतीची आहे. इथं काय करतो आपण? एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. इंटिग्रेशनचं साईन निघून जातं. खूप लोकांच्या पेपरमध्ये, तुमच्या याच्या पेपरमध्ये मी ऑब्झर्व केलं, तुम्ही इंटिग्रेशनचं साईनच काढत नाही का ते माहित नाही. ओके. सो इंटिग्रेशनचं साईन निघून जाईल. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी काय असणार आहे? टू रूट एफ ऑफ एक्स. ओके. एक मिनिट, काहीतरी तर मिस्टेक झाली, मी चेक करतो. बरोबर आहे, टू रूट एफ ऑफ एक्स. ओके. तो टू टू ऍडजस्ट होत आहे. टू रूट म्हणजे आपल्याकडे रूट एक्स हे होतं सेम पद्धतीने टू रूट एफ ऑफ एक्स. ओके. प्लस सी. मग आपल्याकडे आणखी एक आहे कोरोलरी, तो म्हणजे याचा रूल आहे, कंपोजिट फंक्शनचा रूल म्हणून आपण त्या कोरोलरीकडे बघू शकतो. ठीक आहे. सो ती कोरोलरी काय आहे? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, आता हा रूल काय सांगतो? इंटिग्रेट द आउटसाइड फंक्शन. या ठिकाणी एक गोष्ट मेन्शन करूयात आधी आपण. लेट डी बाय डी एक्स ऑफ, और असं लिहूयात, लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे एफ चं इंटिग्रेशन काय असणार आहे? तर जी असणार आहे. ओके. पण नाही, जी पण नाही करणार आहे, थोडस कन्फ्युजन क्रिएट होईल जी मुळे. Let's use some other symbol instead of g. Let this be phi. Okay. So if the integration काय असेल तर phi असेल. Now we can use some other functions instead of this x. So then integration of f of g of x, integration of f of g of x dx is equal to,
इथं काय होईल माहिती का, आउटसाइड फंक्शन जो आहे f त्याचं इंटिग्रेशन होणार. आपल्याला माहिती आहे की f चं इंटिग्रेशन काय फाय. ओके, सो या ठिकाणी काय येणार फाय ऑफ जी ऑफ एक्स, आतली गोष्ट ॲज इट इज राहते, इंटू हा जो काही जी ऑफ एक्स आहे, ह्या जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि त्या डेरिव्हेटिव्हने डिव्हाइड करायचं, जी डॅश एक्स प्लस सी. सो दिस इज इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. ओके, इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. सो हे झाले स्टँडर्ड रूल्स. या रूल्स आपण यूज करतो आणि या रूल्सचा यूज करून आपण इंटिग्रेशन्स काढतो. यामध्ये आपल्याकडे सम स्पेशल इंटिग्रल म्हणजे 7 स्पेशल इंटिग्रल्स होते, तेही तुम्हाला आठवत असतील. तर आपण थोडंसं ते येतीलच पुढं. मग या रूल्सचा वापर करून काय करायचं, स्टँडर्ड फंक्शनचे इंटिग्रेशन्स काढायचे. त्यामध्ये तुम्हाला सोपे सोपे क्वेश्चन्स असणार आहेत. एक क्वेश्चन स्टँडर्ड फंक्शनच्या इंटिग्रेशन वरती कंपल्सरी असेल, एक दोन तरी क्वेश्चन ह्याच्यावरती कंपल्सरी असणार आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही ते रूल्स यूज कराल, रूल्स यूज करून त्याचं इंटिग्रेशन कराल. सोपे सोपे 2 मार्कचे क्वेश्चन आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन येतो, एक्झाम्पल जसं आपण देऊयात की इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए अशा पद्धती रिस्पेक्ट टू एक्स. डीएक्स वगैरे विसरायचं नाही. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x प्लस 7 dx. ठीक आहे. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स 1 प्लस एक्स dx. आता या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये इथं तुम्हाला मल्टिप्लिकेशन नाहीये, इट इज नॉट मल्टिप्लिकेशन. ओके, तर या ठिकाणी काय सिंपल तो रूट एक्स जो आहे तो आतमध्ये. मल्टिप्लिकेशन कधी असतं, मल्टिप्लिकेशन जेव्हा दोन डिफरंट काइंड ऑफ फंक्शन असतील तेव्हा मल्टिप्लिकेशन असणार आहे. सो इट इज नॉट मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. या ठिकाणी डिफरंट काइंड ऑफ फंक्शन्स आहेत, तर आपण काय करतो, सिम्पली रूट एक्स आतमध्ये जाईल, तो मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला आपलं आन्सर मिळून जाईल. सिंपल सिंपल टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत. ऍडजस्टमेंट ज्या ठिकाणी असते, न्यूमरेटर इक्वल टू डिनॉमिनेटर पॅटर्न ज्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, असे सुद्धा क्वेश्चन्स या ठिकाणी येतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स वगैरे पॅटर्न आणायचे आहेत, हे सुद्धा क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. ओके, सो सिंपल सिंपल क्वेश्चन्स जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे रिफॉर्म करता येतील असे क्वेश्चन, जिथे तुम्ही स्टँडर्ड इंटिग्रेशन वगैरे यूज करून ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल, अशा टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येणार आहेत. दिस इज अवर टाईप 1. ठीक आहे, लेट दिस बी टाईप 1 क्वेश्चन. ओके, सो लेट्स मूव टू टाईप 2 क्वेश्चन. याच्यामध्ये आणखी काय काय येऊ शकतं टाईप 2 मध्ये काय, तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ज्या आहेत त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा यूज करून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बेस्ड क्वेश्चन. ओके, याच्यामध्ये पुन्हा सब टाईप आहेत. एक ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे डिनॉमिनेटर साइन एक्स और कॉस एक्स फॉर्म. ओके, तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे. So, आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड झाली. ठीक आहे, तर इथे सबस्टिट्यूशन यूज करतो आपण, साइन एक्स और साइन 2x अगेन कॉस एक्स और कॉस 2x. ठीक आहे, हे सध्याच्या तर ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन वरती आपण बघतोय या पार्टमध्ये. हे सबस्टिट्यूशन मध्ये येईल, सेकंड जो पार्ट आहे तो. त्याच्यानंतर dx अपॉन साइन स्क्वेअर एक्स और कॉस स्क्वेअर एक्स या टाईप मध्ये असतील, तर इथे काय करणार, या फॉर्म मधले डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सो ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे काय, तर पहिल्या टाईपचं काय, ट्रान्सफॉर्मेशन. इथे एक्झाम्पल कुठल्या टाईपचे असणार आहेत, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके, सो साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन रिपीट झालेलं आहे. साइन स्क्वेअर असेल किंवा साइन क्यूब असेल किंवा साइन रेस टू 4 असेल किंवा कॉस क्यूब असेल किंवा कॉस स्क्वेअर असेल, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारतात. त्याचं इंटिग्रेशन करायचं आहे, तर आपल्याला हे स्क्वेअर्सचं इंटिग्रेशन करण्यासाठी त्याचं काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. विदाउट ट्रान्सफॉर्मेशन आपण इंटिग्रेशन करू शकत नाही. इंटिग्रेशन करण्यासाठीचा वे काय आहे, मल्टिप्लिकेशन टू ऍडिशन सबट्रॅक्शन. ओके,
सो हे जे काही मल्टिप्लिकेशन आहे साइन स्क्वेअर म्हणजे काय साइन एक्स इंटू साइन एक्स. मग याच्या मल्टिप्लिकेशनचं रूपांतर कशामध्ये करणार आपण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपण काय करावं लागेल आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ज्या आहेत त्या आयडेंटिटीज आपल्याला इथे गरजेच्या आहेत. साइन स्क्वेअर कशामध्ये येतो कॉस टू एक्स मध्ये कॉस टू एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. वी नीड टू यूज दिस फॉर्म्युला. Okay, so how to integrate this question? I is equal to integration of sine square x dx. Therefore, I equals to integration of. We can reform this formula as, let's take this 2 sine square to right side and let's move this cos 2x to, sorry, let's take this 2 sine square to left and move cos to right. Again, sine square x is equal to 1 minus cos 2x upon 2. So we have transformed this question into addition and subtraction. We म्हणाल upon 2 आहे upon 2 आपण बाहेर काढू शकतो. So 1 minus cos 2x upon 2 dx. So let's take this 1 half outside. So 1 minus cos 2x dx. So we can integrate this thing. I is equal to 1 half integration of स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेतो मी डिस्ट्रीब्यूट करतोय आता इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx. Okay, therefore I equals to 1 half integration of 1 dx minus integration of cos 2x dx. Therefore I equals to 1 half. What is integration of 1x minus cos 2x integration? This is not cos square, this is cos 2x. Cos 2x integration काय असणार? It is a composite function. Integration of cos कोणाचं derivative आहे साइनचा. So integration of cos is sine. Therefore sine 2x into derivative of this 2x is 2. So divide by derivative of this thing. Okay, and 1 half should be here also. इथं पण एक 1 half येणार आहे. ठीक आहे. 1 half minus 1 half आहे. So हा 1 half, हा 1 half, हा 1 half कट होत नाही. काय होणार आहे 1 half x minus 1 upon 4 sine 2x plus c. Okay, दिस इज युअर आन्सर. सो या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर स्टँडर्ड फंक्शन वापरून स्टँडर्ड आयडेंटिटीज वापरून हे क्वेश्चन्स रिफॉर्म करायचे क्वेश्चन सॉल्व्ह. तर साइन क्यूब साठी जर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युले पाहिजेत. तो सगळे फॉर्म्युले पाठ करायचे. फॉर्म्युला आला की आपल्याला ती गोष्ट येईल. साइन क्यूब कशामध्ये येतो तर साइन क्यूब हा साइन 3x च्या फॉर्म्युल्यामध्ये येतो. साइन 3x इज इक्वल टू 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. ओके, सो साइन 3x जे आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला साइन क्यूब पाहिजे. मग काय करूयात 4 साइन क्यूब एक्स इज इक्वल टू 3 साइन एक्स minus sine 3x. Therefore, let's transfer this 4 also to right side. So sine cube x is equal to 3 sine x minus sine 3x. बघा आता या ठिकाणी याच्या दोन गोष्टी आहेत त्या कशात ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये अपॉन 4. So we have transformed our मल्टिप्लिकेशन टू ऍडिशन सबट्रॅक्शन. या पद्धतीने जर इथं फॉर्म्युले पार्ट असतील तरच काहीतरी करू शकतो अदरवाईज काही करू शकत नाही. ठीक आहे. सो वी नीड टू रिमेंबर और रिकॉल दिस फॉर्म्युले. ओके, या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये येणार आहेत. 1 अपॉन सपोज आता एखादा क्वेश्चन आहे अगेन वन डिफरंट एक्झाम्पल 1 अपॉन 1 मायनस कॉस 2x. ठीक आहे. दिस इज नॉट मच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. हा क्वेश्चन इझी आहे. या ठिकाणी काय करणार आपल्याला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. लक्षात घ्या मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा. वी हॅव cos 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. कुठलाही यूज करा फॉर्म्युला काही फरक पडत नाही ठिकाणी. ठीक आहे. सो साइन स्क्वेअर यूज करा कॉस स्क्वेअर यूज करा काय तुम्हाला वाटेल तो फॉर्म्युला यूज करू शकता. और अगेन cos 2x इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1. ठीक आहे. सो या गोष्टी आपण यूज करू शकतो. ठीक आहे. मग इथे काय होईल हा -1 इकडे ट्रान्सफर केला तर फिट होणारा फॉर्म्युला कुठला तो चेक करायचा आपल्याला. 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x. नाही चुकला. ते 2 साइन स्क्वेअर एक्स लेफ्ट साइडला गेले कॉस 2x राईट साइडला 1 मायनस कॉस 2x आणि इथे काय येणार आहे तर 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x प्लस 1 म्हणा किंवा 1 प्लस cos 2x.
सो दोन्ही फॉर्म्युले डिफरंट प्लेसेस मध्ये यूज होतात. ओके, 1 - cos 2x आहे. 1 - cos 2x साठी 2 sin2x. तर ते काय असेल? 2 sin2x dx. Therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ 1/2 मी बाजूला काढतो. 1/sin² म्हणजे काय? cos x². So we have this is a standard function. We have integration of cos x². तसंच x² चं काय येतं? tan येतं. तसं cos x² चं काय येणार आहे? cot येणार आहे. But not just minus cot x plus c. This is our answer. I equals to -half cot x plus c. या टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे. ओके, प्रॅक्टिस, याला दुसरा काही पर्याय नाहीये. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ठीक आहे. Now next section number 3, methods of integration. So here we have three methods of integration. First method is substitution method. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सर्वात पहिली गोष्ट काय करायची? स्टेप्स म्हणूयात. आणि रिक्वायरमेंट हे खूप वेळा लिहून दिलं मी. रिक्वायर्ड थिंग काय आहे? डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स शुड बी प्रेझेंट. नसेल तरी पण तुम्ही करू शकता, तो एफ डॅश एक्स आपण तिथे आणू शकतो. ओके, सो सबस्टिट्यूशन मध्ये काय करणार? सबस्टिट्यूट t is equal to f of x. Okay, differentiate with respect to x. Therefore dt by dx is equal to f dash x. So we can transform this thing as f dash x into dx. ठीक आहे, ही गोष्ट एक महत्वाची, ही गोष्ट एक महत्वाची. Replace function with t and dt. This is very important. Okay, सो टी आणि डी टी मध्ये फंक्शन काय करायचं? आपल्याला रिप्लेस करायचं. आपण त्या पद्धतीमध्ये फंक्शन रिप्लेस करणार आणि मग फंक्शन सॉल्व करणार त्याला बाय स्टँडर्ड इंटिग्रेशन. देन सॉल्व बाय स्टँडर्ड रूल्स. ओके, सो आता यामध्ये कुठल्या टाईपचा क्वेश्चन येईल? तर सपोज एक क्वेश्चन आहे, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह हा प्रेझेंट असणार आहे. ओके, सो एक एक्झाम्पल, लेट्स टेक x √1 - 2x dx. आता हा x आतमध्ये जाऊ शकत नाही. रूट इज नॉट अ ब्रॅकेट, ब्रॅकेट नाही आहे रूट. मग हा x आतमध्ये घ्यायचा तर त्याला डिफरंट नियम आहे. मग इथं काय करू शकतो आपण? 1 - 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे त्याचा विचार करा. 1 - 2x चा रूट म्हणजे कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे. कॉम्प्लिकेटेड फंक्शनच्या मध्ये आपण सबस्टिट्यूशन करतो. सबस्टिट्यूशन करताना सगळ्यात सिंपल रूल, टेक अ कॉम्प्लिकेटेड फंक्शन अँड सबस्टिट्यूट ॲट दॅट प्लेस ऑफ इनसाइड फंक्शन. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड फंक्शन मध्ये कुठेतरी एक इनसाइड फंक्शन असणार आहे, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचं. सो इथे काय करू शकतो? लेट I equals to integration of x √1 - 2x dx. आता मला माहित नाहीये की ह्या 1 - 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का? आय डोंट नो. मी काय करतो? 1 - 2x च्या जागी काय ठेवूया? t. पुट therefore dt by dx किंवा याला डेरिव्हेटिव्ह काढूयात. 1 - 2x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 इज इक्वल टू dt अपॉन dx. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, डेरिव्हेटिव्ह तुम्ही म्हणाला तर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह नाहीये, तर आपण कसं केलं? आपण थोडस dx डायरेक्ट रिप्लेस होतो. इथं याचा वापर करूयात. ठीक आहे, 1 - 2x इज इक्वल टू टी आहे. 1 - 2x इज इक्वल टू टी असेल तर आपण काय करू शकतो? x ची व्हॅल्यू काढू शकतो. सो x इज इक्वल टू काय काय असेल? 1 ला तिकडे ट्रान्सफर करूयात, और थोडस याला या पद्धतीने सॉल्व्ह करू. 2x पलीकडे घेऊ. 1 + t इज इक्वल टू 2x. दॅट इज x इज इक्वल टू 1 + t बाय 2. ठीक आहे, सो हे यूज करणार इथं. देअरफॉर काय काय आलंय? -2 dx इज इक्वल टू dt, और dt बाय -2 असं पण म्हणू शकतो आपण. देअरफॉर dx इज इक्वल टू -dt बाय 2. ठीक आहे, आपण रिप्लेस करूया त्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ t च्या जागी काय ठेवणार? 1 + t बाय 2 इंटू
रूट टी ठेवणार इथं, dx च्या जागी काय ठेवणार, मायनस dt अपॉन 2. therefore I इक्वल्स टू मायनस बाहेर काढूयात, 1/2 बाहेर काढूयात, इंटिग्रेशन ऑफ, आणि हा नुसता 1/2 नाही तर 1/4 बाहेर काढूयात, इथला 2 इथला 2. ओके, सो या ठिकाणी काय होणार आहे, रूट टी ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टी, ठीक आहे, टी टी. ओके, सो इथं काय करता येईल, तुम्ही म्हणाल परत फिरून आपण तशाच गोष्टीमध्ये आलो, तर नाहीये. या ठिकाणी सिंपल गोष्टीमध्ये आलो, आपण काय करू शकतो, रूट टी वेगळा, मगाशी वेगळं होतं, मगाशी रूट ऑफ 1 मायनस 2x होतं. सो इथं हे 1/4 आत बाहेरच राहू द्या, याला मल्टिप्लिकेशन करूया, रूट टी आतमध्ये घेऊन जाऊया. सो रूट टी प्लस टी रूट टी dt. आता हे एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स मध्ये आला, मायनस 1/4 इंटिग्रेशन ऑफ रूट टी dt प्लस टी आहे ते टी इंटू रूट टी म्हणजे टी रेस टू 3/2 dt. ठीक आहे, therefore I equals to minus 1/4 integration of t raised to half dt minus 1/4 integration of t raised to 3/2 dt. So we can simply solve this question by x raised to n formula, x raised to n, so integration का x raised to n plus 1 upon n plus 1. Therefore 1/4 t raised to 2 by 3/2. Okay, बाकी further calculations तुम्ही करू शकता. 1/4 into t raised to 5/2 by 5/2 plus c. This is our answer. Okay, बाकीच्या काय गोष्टी असतील तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो सिंपल सिंपल क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत आणि त्या सिंपल सिंपल क्वेश्चनचा आपण वापर करून ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, ओके. तो असे पण काही क्वेश्चन्स असणार आहेत. सपोज काय नंबर आहे तो माझ्या लक्षात नाही, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डी एक्स. सिंपल क्वेश्चन आहे, काय करणार या ठिकाणी, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स dx. हा सबस्टिट्यूशन सुद्धा करता येतो, हा डायरेक्ट पॅटर्न सुद्धा करता येतो. मी सबस्टिट्यूशन दाखवतो, डायरेक्ट पॅटर्न माहिती आहे तुम्हाला, 1/x इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. सो हा त्या टाइप मध्ये आहे. आता पण या ठिकाणी क्लिअर नाही आहे की एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण एफ डॅश एक्स, कॉसचं वगैरे काही डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी प्रेझेंट नाही, पण इनसाइड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो काय करू शकतो आपण, t इज इक्वल टू लॉग एक्स, therefore dt by dx is equal to 1/x, therefore dt is equal to 1/x dx. अगदी क्लिअर आहे की एका साईडला सगळं एक्स एक्स एक्स, एका साईडला टी टी टी, हे करायचं, सेपरेशन करायचं. therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ टी पण हा जो एक्स आहे खालचा खालचा एक्स आणि dx हे दोन्ही मिळून काय होतात, dt इंटू dt. therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ, हे असं आहे, cos t dt. कॉसचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस, sin of t plus c, but t is equal to log x, therefore sin of log x plus c. This is our solution. ओके, या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, खूप साऱ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तो असा पण एखादा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स डीएक्स. ठीक आहे, आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की कोणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, कुठं आपण सबस्टिट्यूशन करणार, तर एक सिंपल गोष्ट करू शकतो, कोणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असो किंवा नसो, आपण जे कंपोजिट दिसतं ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी, हे ठेवू शकतो आपण. हे ठेवलं तर टीचा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स तो प्रेझेंट आहे इथं. ठीक आहे, therefore dt is equal to e raised to x dx. क्वेश्चन सिंपल झाला, हा इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e raised to t into dt. So what is integration of e raised to t? E raised to t itself plus c. So what is t? T is equal to e raised to x plus c. This is our solution.
ठीक आहे. किती सोपा आहे क्वेश्चन. अर्थात मी सोपे क्वेश्चन त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय म्हणून सोपे वाटतात. याच्यात कॉम्प्लेक्स क्वेश्चन पण असणार आहे. 4 मार्कचे पण क्वेश्चन सबस्टिट्यूशन मध्ये असू शकतात. ओके. सो त्या ठिकाणी 4 मार्कचे क्वेश्चन असतील तर आपल्याला त्या गोष्टींचा विचार करायचा. 4 मार्कच्या क्वेश्चन पद्धतीने ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. तो या ठिकाणी आपल्याकडे काही स्पेशल इंटिग्रल्स पण आहेत. 7 स्पेशल इंटिग्रल्स पण आहेत. आणि त्या 7 स्पेशल इंटिग्रल्सचा वापर करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. ते फॉर्म्युले पण सर्वांना पाठ असतील असं मी समजतोय. त्यानंतर एक थर्ड टाईपचे यातले क्वेश्चन्स म्हणूया. इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ax square plus bx plus c or integration of dx upon root ax square plus bx plus c. हे क्वेश्चन कशात जातील तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, फॅक्टरायझेशन. ओके. डिनॉमिनेटर जो आहे तो फॅक्टराइज करावा लागेल. डिनॉमिनेटर फॅक्टराइज करण्यासाठी काय करणार आपण, या ठिकाणी डिनॉमिनेटर फॅक्टराइज करायचं असेल, त्याचे फॅक्टर्स पाडायचे असतील तर आपण काय करू शकतो, थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, फॅक्टरायझेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर. डायरेक्ट होत असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील होत तर कम्प्लिटिंग स्क्वेअर. ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय आहे, लास्ट टर्म फाइंड आउट करायची किंवा थर्ड टर्म फाइंड आउट करायची. तुम्ही काय तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने ते सांगू शकता. लास्ट टर्म इज इक्वल टू मिडल टर्म. त्याच्या साईनने फरक पडत नाही कारण तुम्ही असं पण स्क्वेअर करणार आहात. अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज युअर लास्ट टर्म. सो यू नीड टू ऍड अँड सबट्रॅक्ट द लास्ट टर्म. देन यू कॅन यूज आफ्टर दॅट then use methods of integration. आता तुम्ही स्टँडर्ड फंक्शन यूज करा. याच्यात मोस्ट ऑफ कशात येतात तर 7 स्पेशल इंटिग्रल्स मध्ये येतात. ओके. इंटिग्रल्स म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहेत 7 स्पेशल इंटिग्रलचे. लक्षात आहेत का नाही बघा, तुमच्या लक्षात नसतील तर लिहून काढा. ओके. हे फॉर्म्युले, या काही गोष्टी ज्या आहेत त्या कंपल्सरी आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. सो 7 स्पेशल इंटिग्रल्स मध्ये सुरुवात करूयात आपण. पहिला, फर्स्ट, 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू काय आहे हा, साइन इनवर्स. ठीक आहे. एक्स बाय ए प्लस सी. ओके. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता याला जोडून घ्यायचे किंवा काय करू शकतो आपण, आपल्याला जे माहिती आहे ते घेऊयात. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर dx. सो दिस इज ऑल्सो फॅमिलियर. टॅन इनवर्स, पण टॅन इनवर्स मध्ये एक गोष्ट येते तुमच्या लक्षात असेल, 1 अपॉन ए इंटू टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. ओके. सो थर्ड, साइन झाला, टॅन झाला. ओके. आणखी एक आहे कुठला तर सेक. ठीक आहे. सेकचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, साइन टॅन, त्याच्यानंतर सेक साठीचा फॉर्म्युला. सेक साठीचा काय आहे बघा, या ठिकाणी सेक साठी म्हणल्यानंतर काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. ए स्क्वेअर नसेल तो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल. सेकचा सापडतोय तो बघा. ओके. तुम्हाला सापडला तर चेक करा हा फॉर्म्युला एकदा फक्त, सेक साठीचा. ठीक आहे. सो हा सेक इनव्हर्स मध्ये जाईल. त्यानंतर फोर्थ, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता हे जे 3 आहेत ना, या 3 वरून फॉर्म्युले बनतात. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे, सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx असेल. अगेन इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होता, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सेम असणार आहे, पण या ठिकाणी
रूट मधला आणखी एक असेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. हे दोन झाले. ठीक आहे. या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होता, सो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा एक सिंपल फॉर्म्युला असणार आहे dx. ठीक आहे. सेवन्थ इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. ओके. तर हे लॉग मध्ये येतात. अगदी सिंपल आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही आहेत. लॉगचे पण फॉर्म्युले हे दोन खूप सिंपल आहेत. या दोनला तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. सो हे सगळं एका ठिकाणी कंपाईल करायचे सगळे फॉर्म्युले. ठीक आहे. आणि मग आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन या फॉर्म्युल्यांचा वापर करून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणखी वेगळ्या टाईपचे सुद्धा क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट टाईप म्हणूयात, थर्ड फोर्थ टाईप काय असेल तो. बघा या टाईपचे क्वेश्चन्स असतील. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन और 1 अपॉन a प्लस b sin x. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a plus b cos x. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a sin x plus b cos x plus c. या टाईपचे क्वेश्चन्स असतील तर सिम्पली सबस्टिट्यूट करायचं आहे. sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर असणार आहे. आणि dt सॉरी dx इज इक्वल टू, इथं 2 नाही आहे कुठं, तर इथं 2 असेल, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. आणि यानंतर साइन 2x असेल तर हे सेम आहे, cos 2x असेल, दिस इज ऑल्सो सेम. dx च्या जागी काय येणार, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. दिस इज वन टाईप. ओके. सबस्टिट्यूशन केल्यानंतर क्वेश्चन चेंज होईल, क्वेश्चन पुन्हा फॅक्टरायझेशन वगैरे या सगळ्या याच्यामध्ये जाईल. मग तुम्ही 7 स्पेशल इंटिग्रल्स वगैरे वगैरे ट्राय कराल आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न कराल. ओके. त्यानंतर आणखी एका टाईपचे यालाच जोडून असलेला टाईप आहे dx अपॉन a plus b sin square x. Again dx upon a plus b cos square x. Integration of dx upon a sin square x plus b cos square x plus c. या टाईपचे क्वेश्चन्स असतील. इथं काय करायचं आहे, डिव्हाइड बाय cos square x. डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल. वरती काय येतं, sec square x येतं आणि खाली tan square x. या ठिकाणी आणखी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, sec square x इज इक्वल टू 1 प्लस tan square x. तो त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे मेथड्स मधला इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. तर सपोज क्वेश्चन या पद्धतीने असेल, px बाय q बाय x. ओके. जर आपला एफ ऑफ एक्स असा असेल, तुम्ही काय करू शकता, हा जो px आहे याला सरळ q ऑफ एक्स ने डिव्हाइड करा. दोन पॉलिनॉमियल डिव्हाइड करायचे, मग आपल्याला रिमाइंडर वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतात आणि मग आपण या ठिकाणी याचा वापर करू शकतो. तो एक पॅटर्न तयार होतो. इथं काय पॅटर्न तयार होणार आहे, तर तुमचा क्वेश्चन असेल या ठिकाणी तुमचा आता हे क्यूब क्यूब दिसायला लागले, त्याला थोडं चेंज करतो. ओके. लेट दिस बी p बाय q फॉर्म. So divide this p with q. Now you will get question, you will get reminder. Okay. So हा पॅटर्न डेव्हलप करायचा और लेट्स कॉल इट n बाय d. हे सोपं आहे त्याच्यापेक्षा, n बाय d म्हणूयात त्याला, उगाच काहीतरी बाकीचं म्हणून बसण्यापेक्षा. ठीक आहे. Therefore we can express this n is equal to q into d plus r.
ओके. या पॅटर्न मध्ये याला आपण काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. आणखी एका सिंपल पॅटर्न मध्ये एक्सप्रेस करू शकतो. तो हा जो काही एन बाय डी आहे, हा एन बाय डी एका वेगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येईल. डिवाइड दिस होल थिंग बाय डिनॉमिनेटर और dn by d is equal to q plus r by d. मी फक्त d ने डिवाइड केलं, बाकी काय नाही केलं. हे 10th मध्ये किंवा 6-7 मध्ये आपण ही गोष्ट यूज करत होतो. सो काय केलं आपण, n by d is equal to q plus r upon d, म्हणजे आपण n by d हा कन्व्हर्ट केला याच्यामध्ये. r म्हणजे काय, रिमाइंडर असणार आहे, तो लहान असणार आहे किंवा तो फक्त नंबर असणार आहे. त्यामुळे इथं दोन्ही गोष्टी कशा आल्या, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आल्या. सो वी कॅन यूज अवर इंटेलिजन्स टू सॉल्व दिस क्वेश्चन. फर्दर सॉल्विंग साठी आपण काय करू शकतो, आपला आपल्या पद्धती यूज करू शकतो कुठल्या. मग आता हा क्वेश्चन चेंज होऊन कशात जातो, तर सपोज एखादा तो पार्शियल फ्रॅक्शन मध्ये जाणार आहे, कारण डिनॉमिनेटर हा जो काय आहे, हा डिनॉमिनेटर म्हणजे त्याचे फॅक्टर असतील, एक असतील, दोन असतील किंवा तीन असतील. मग यामध्ये अशा टाईपचे पण क्वेश्चन असणार आहे. एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 dx. ठीक आहे. तर या ठिकाणी एक्स अपॉन असेल, 1 अपॉन असेल वगैरे वगैरे काय असतील, तर आपण इथे काय करू शकतो, यूज पार्शियल फ्रॅक्शन. a upon x plus 1 plus b upon x plus 2 is equal to x upon हे जे डिनॉमिनेटर आहे x plus 1 x plus 2. पार्शियल फ्रॅक्शनचा मेथड यूज करून ए आणि बी फाइंड आउट करणे, आणि हे जे काही फंक्शन आहे, ते फंक्शन जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत त्याला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करतो. बाकी फायनल इंटिग्रेशन साठी यू नीड टू यूज 7 स्पेशल इंटिग्रल और यू नीड टू यूज स्टँडर्ड इंटिग्रेशन. ओके. मग यामध्ये क्वाड्रॅटिक फॅक्टर वगैरेचा पण क्वेश्चन असू शकतो. सो त्या टाईपच्या क्वेश्चनची पण तयारी करा. क्वाड्रॅटिक फॅक्टर वगैरेचा एखादा तरी क्वेश्चन त्या ठिकाणी करा, क्वाड्रॅटिक फॅक्टर वगैरे. ठीक आहे. पार्शियल फ्रॅक्शन येत असेल तर हे सोडवता येईल, बाकी काही नाही. ओके. अँड लास्ट पार्ट, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिस इज मोस्ट इंटरेस्टिंग मेथड, इंटिग्रेशनचा यू इंटू व्ही रूल. खूप लोकांनी हे लिहिलंय, यू व्ही डॅश प्लस व्ही यू डॅश. पुन्हा काही लोकांनी यू इंटिग्रेशन ऑफ व्ही प्लस व्ही इंटिग्रेशन ऑफ यू. काही लोकांनी यू इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस व्ही इंटिग्रेशन ऑफ यू. अशा शक्कल लढवलेल्या आहेत. तर असलं काही करू नका, असं काही होत पण नाही. ओके. इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ यू डॅश इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा साधा सरळ सोपा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, तुमची विलिंग पॉवर पाहिजे तो लक्षात ठेवण्याची, आपोआप लक्षात राहील. तुमच्या डोक्यात असेल की आम्हाला लक्षात राहणार नाही, तर ऑफकोर्स लक्षात राहणार नाही. मी खूप वेळा याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आणखी एक रूल आहे, तो म्हणजे यूज LIATE टू रिराईट फंक्शन. आता ते का, त्याच्या आता डिटेलमध्ये जाणार नाही. खूप वेळा सांगितलं मी, एक डिफरन्शिएबल फंक्शन असतं, एक इंटिग्रेबल फंक्शन असतं. सो जे फंक्शन डिफरन्शिएबल आहे त्याचं डिफरन्शिएशन झालं पाहिजे, जे फंक्शन इंटिग्रेबल आहे त्याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. या गोष्टीसाठी काय करतो आपण, या पद्धतीमध्ये फंक्शन्स लिहितो. ठीक आहे. आणि मग आपण काय करतो, इंटिग्रेशन करतो. कारण जर तो पॅटर्न चुकला तर आपल्याला सोल्युशन मिळणार आणि आपण गोल गोल फिरत बसू. ओके. सो लेट्स मूव टू नेक्स्ट सेक्शन, definite integration. Unit 2. डेफिनेट. डेफिनेट मध्ये काय आहे, तर डेफिनेट मध्ये खूप काही नाहीये. ए बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी, तर प्लस सी येत नाही. ठीक आहे. पण इथं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन करायचं आहे, सो वी कॅन डू इंटिग्रेशन जी ऑफ एक्स, बट वी नीड टू रिराईट दिस लिमिट अँड वी नीड टू सबस्टिट्यूट दिस लिमिट. ती येणार नाही या ठिकाणी. सो इज इक्वल टू, आपल्याला इथं फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस यूज करावा लागतो, विच इज जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. सो वन इज लोअर लिमिट अँड वन इज अप्पर लिमिट. ठीक आहे.
सो काय करतो आपण, अप्पर मायनस लोअर. सिंपल प्रोसेस आहे. आता या ठिकाणी काही क्वेश्चन जे आहेत ते काही क्वेश्चन्स कॉम्प्लिकेटेड असतात. त्या कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्सना इझी करण्यासाठी त्यांनी आपल्याला काही मेथड दिलेले आहेत. ठीक आहे. किंवा काही फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यांचा वापर करायचा आहे. सिंपल फॉर्म्युले आहेत. काही अवघड नाही आहेत फॉर्म्युले. आणि त्यामध्ये यूज होणारा एकच फॉर्म्युला आहे. त्याच फॉर्म्युल्याचा 1000 वेळा आपण वापर करतो. बाकी काही करत नाही. ठीक आहे. सो बाय पार्ट्सचा पण एक फॉर्म्युला आहे बरं का याचा. तो पण ते पण फॉर्म्युले करून जावा. ठीक आहे. त्याआधी मी आपण आपला वेल नोन फॉर्म्युला सांगतो. इंटिग्रेशन ऑफ a to b f of x dx is equal to integration of a to b f of a plus b मायनस x dx. या दोन्ही गोष्टी सेम आहेत. हा तो फॉर्म्युला, हा आपण खूप वेळा यूज करणार. ठीक आहे. जर सपोज फंक्शन तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, दोन वेगवेगळे फंक्शन आहेत, बाय पार्ट्सचा क्वेश्चन आहे, तर बाय पार्ट्सला सुद्धा डायरेक्ट लिमिट अप्लाय होतं. ठीक आहे. अवॉइड करतो मी ते सध्या, उगाच कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये घेऊन जात नाही तुम्हाला. ओके. सो एखादा सिंपल क्वेश्चन बघा, एक एक सिंपल क्वेश्चन 2 मार्क्सचा क्वेश्चन इथं आहे. बाकी खूप सारे क्वेश्चन मी डिस्कस केलेले आहेत आधी. ई रेस टू मायनस एक्स डी एक्स हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय आहे, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एक्स डी एक्स. वी नीड टू इंटिग्रेट दिस फंक्शन. ठीक आहे. ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ह्या वरच्या मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, -1. सो इथं जर -1 प्रेझेंट असेल तर आपल्याला पॅटर्न मध्ये लिहिता येईल f' x बाय f of x वगैरे. किंवा जरी प्रेझेंट नसेल तर आपण कंपोजिट फंक्शन म्हणून ट्रीट करू शकतो आणि त्याचा डेरिव्हेटिव्हने डिव्हाइड करू शकतो. So त्या पद्धतीने इंटिग्रेशन करूयात. इथं काही प्रॉपर्टी वगैरे यूज करण्याची गरज नाही. बिना प्रॉपर्टी पण क्वेश्चन खूप सारे सॉल्व्ह होतात. तर बिना प्रॉपर्टी कसे सॉल्व्ह होणार आहे, ई रेस टू मायनस एक्सचं इंटिग्रेशन, ई रेस टू मायनस एक्स इट सेल्फ, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1, त्याच्याने डिव्हाइड करूयात 1/-1. ओके. अँड अप्लाय दिस लिमिट 0 टू इन्फिनिटी. देअरफोर आय इक्वल्स टू काय काय असेल, हे मायनस बाहेर घेऊया. ई रेस टू मायनस एक्स लिमिट आहे 0 टू इन्फिनिटी. सो लेट्स पुट दिस थिंग्स 0 अँड इन्फिनिटी. या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस पण ठेवूयात. ओके. सो आय इज इक्वल टू जो मायनस आहे, मायनस ई रेस टू मायनस इन्फिनिटी. ठीक आहे. मायनस मायनस ई रेस टू या ठिकाणी किती आहे, मायनस एक्स आहे म्हणजे -0. +0 -0 असला प्रकार नसतो. सो 0 असणार आहे तो, सिंपल 0. ठीक आहे. देअरफोर आय इक्वल्स टू मायनस ई रेस टू मायनस इन्फिनिटी प्लस ई रेस टू काय असेल, 0. हा मायनस मायनस प्लस झाला. एनिथिंग रेस टू 0 इज 1. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, ई रेस टू इन्फिनिटी इज इक्वल टू 0. सो ई रेस टू इन्फिनिटी 0 असेल तर ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असणार आहे, इट इज ऑल्सो 0. ओके. देअरफोर आय इक्वल्स टू, जसं 0 चे रूल्स आहेत तसेच इन्फिनिटीचे पण रूल्स आहेत. ओके. सो आय इक्वल्स टू 0 प्लस 1. देअरफोर आय इक्वल्स टू 1. देअरफोर हे आन्सर नसतं, आपलं आन्सर हे असतं 0 टू इन्फिनिटी e raised to minus x dx is equal to 1. This is your answer. तो सिंपल पद्धतीने पण क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. ज्या ठिकाणी प्रॉपर्टीजचा यूज करायचा आहे, प्रॉपर्टीचा यूज करताना इथं एक आहे, तुम्ही सबस्टिट्यूशन वापरलं तर त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला लिमिट चेंज करावं लागतील. ठीक आहे. प्रॉपर्टी बेस्ड पण क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात, आपण जो लास्ट पेपर डिस्कस केला होता त्यामध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीचे होते, प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन्स होते. 12 मार्कचे क्वेश्चन प्रॉपर्टी बेस्ड होते. 0 टू π/2 इथे क्वेश्चन आहे रूट साइन एक्स. 4 मार्कचा क्वेश्चन आहे. किती फालतू क्वेश्चन्स 4 मार्क्स आहेत बघा. साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स. तो इथं काही विचार करण्याची गरज नाही. लेट आय इक्वल्स टू म्हणूयात आपण. आपल्याकडे सिंपल प्रॉपर्टी आहे आलाइड अँगलची. therefore I equals to integration of 0 to π/2 under root sin π/2 minus x upon root sin π/2 minus x. इथे काय असेल, प्लस कॉस π/2 मायनस एक्स रूट मध्ये. ठीक आहे. चेंज झाला क्वेश्चन. इंटिग्रेशन 0 टू π/2. इथे काय येणार आहे, कॉस रूट ऑफ कॉस एक्स
ठीक आहे. इथं रूट ऑफ अगेन कॉस एक्स प्लस रूट ऑफ साइन एक्स. सो आय दोन्ही आयचे डिनॉमिनेटर सेम आहेत. सो 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 1 dx. हे डायरेक्ट लिहायचं नाही असं. आय इक्वल्स टू 0 टू पाय बाय 2 नंतर इंटिग्रेशन काय असायचं पाय बाय 2 आणि पाय बाय 2 ला कशाने अजून 2 ने तुम्ही डिवाइड करताय म्हणजे हाफ therefore पाय बाय 4. दिस इज युअर आन्सर. खूप इझी इझी क्वेश्चन्स फक्त तुम्हाला आलं पाहिजे ट्रान्सफॉर्मेशन वगैरे यूज करता आले पाहिजे. ठीक आहे. त्या क्वेश्चन्स वरती भर द्या. प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन्स वरती भर द्या. ओके. या टाईपचाच क्वेश्चन येणार या ठिकाणी बाकी काही येणार नाही. ठीक आहे. सो लेट्स मूव टू नेक्स्ट पार्ट which is differential equation. DE म्हणूयात. ओके. सो डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फर्स्ट आहे ऑर्डर अँड डिग्री. ठीक आहे. ऑर्डर अँड डिग्री म्हणल्यानंतर काय हायर डिग्री म्हणजे काय हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं जी काही पॉवर असेल दॅट इज डिग्री. मग इथं काय क्वेश्चन 2 मार्कचा क्वेश्चन येतो. फार काही डोक्याला ताण द्यायचं नाही आपल्याला. d2y एक्झाम्पल म्हणूयात. मी डायरेक्ट एक्झाम्पल देतो. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू रूट y प्लस dy बाय dx. आता इथे एक स्टेप करायला काय आपल्याला अवघड आहे. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू y प्लस dy बाय dx. ठीक आहे. सो हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला त्या डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. आणि त्या फॉर्म मध्ये आणल्यानंतर मग डिफरन्शिएबल कोइफिशियंटच्या फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपण त्याची डिग्री वगैरे जे काही ते डिस्कस करू शकतो. मग या ठिकाणी त्याची ऑर्डर काय असणार आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचं. हु इज हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण स्क्वेअर केलं ना याचा स्क्वेअर झाला पाहिजे. ठीक आहे. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे d2y बाय dx स्क्वेअर आहे. सो ऑर्डर 2. डिग्री काय असणार आहे याची डिग्री बघायची डिग्री 2. एवढं सिंपल आहे या दोन गोष्टी सांगण्यासाठी. आणि ते पण तुम्ही चुकीचं खूप लोकांनी चुकीचं सांगितलेलं. खूप लोकांनी. तुमच्या 2 मार्क हातातले आहेत हे लक्षात घ्या. तो 2 मार्कला सुद्धा येऊ शकतो किंवा 4 मार्कला सुद्धा येऊ शकतो. ते तुमच्या हातातले मार्क्स आहेत. असे छोटे छोटे मार्क्स घालवू नका. 2-2 मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्यानंतर आहे सेकंड टाइप याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो फॉर्मेशन साठी काय इलिमिनेट आर्बिटरी कॉन्स्टंट. रिमूव्ह म्हणण्यापेक्षा काय म्हणूयात आपण इलिमिनेट आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे. हे आर्बिटरी कॉन्स्टंट जे आहेत ते इलिमिनेट करायचे आणि इक्वेशन तयार करायचे. तर यामध्ये एक एक्झाम्पल वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अशा पद्धतीने एक इक्वेशन दिलंय. नॉर्मल इक्वेशन असणार आहे. हे नॉर्मल इक्वेशन म्हणजे काय असतं माहिती का इट सोल्युशन आहे. ऍक्च्युअल सोल्युशन आहे डिफरन्शियल इक्वेशनचं. या सोल्युशनचा वापर करून आपण इक्वेशन बिल्ड करतो. क्वेश्चन बिल्ड करतोय आपण. हे लक्षात घ्या. सो या ठिकाणी काय वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आर्बिटरी कॉन्स्टंट कोण आहे याच्यामध्ये ए आहे. वी नीड एला रिमूव्ह करायचं असेल नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट बघायचे आहेत. नंबर ऑफ कॉन्स्टंट आर्बिटरी कॉन्स्टंट किती आहेत नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट ए. सो नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह किती असणार आहेत 1. सो वन टाइम वी नीड टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन वन टाइम. एक तास डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर तुम्ही ऍडजस्टमेंट करायची. ठीक आहे. जर सपोज 2 आर्बिटरी कॉन्स्टंट असतील डोळे झाकून 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा मग नंतर त्याला रिअरेंज करायचा. 3 असतील 3 वेळा डेरिव्हेटिव्ह आपल्याला 2 पर्यंतच असणार आहेत 3 वगैरे असणार नाही. ठीक आहे. सो वी नीड टू डिफरन्शिएट दिस क्वेश्चन. लेट y square is equal to x square differentiate with respect to x. So काय असेल 2y into dy by dx. dy by dx तर आलाच पाहिजे कारण y चं कंपोजिट फंक्शन म्हणून ट्रीट होतं y आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 2ax. ठीक आहे. a तर बाजूला निघतो x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 2ax झाला. मग आता काय करायचं आपल्याला आर्बिटरी कॉन्स्टंट तर रिमूव्ह करायचे आहेत. कशा पद्धतीने रिमूव्ह करणार तर लेट्स फाइंड व्हॅल्यू ऑफ ए ची किंमत काढूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग इक्वेशन आपल्याला रिराईट करता येईल. सो ए ची व्हॅल्यू काढून आपण इक्वेशन रिराईट करू शकतो. ठीक आहे. काय काय आलंय 2y dy बाय dx इज इक्वल टू 2 बाजूला ठेवतो 2x बाजूला ठेवूयात इंटू ए.
ए इंटू 2x. ओके, ए ची किंमत कुठून काढणार, तर तुमच्याकडे इकडं आहे इक्वेशन. सिन्स y square is equal to x square, this shows that a is equal to y square by x square. So substituting this thing in, हे 2 कट होतात बरं का दोन्ही साईडचे, आपण कट करू शकतो. a च्या जागी काय ठेवणार, y square by x square into 2x. ठीक आहे, सो लेट्स कट दिस 2 फर्स्ट. ओके, मग नंतर हा x आणि यातला एक x कट होतो. ओके, देअरफॉर यातला y आणि एक y पण कट होतो, इकडचा y हे न्यूमरेटर मध्ये आहे. एक y कट झाला, काय काय शिल्लक राहिलंय, तर dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. देअरफॉर याला रिफॉर्म करू शकतो आपण. ओके, पूर्ण इक्वेशनला आपण x ने मल्टिप्लाय करूयात. x dy बाय dx किंवा x इकडे घेतला असं समजूयात, इज इक्वल टू y. याला आपण ट्रान्सफर करूयात, dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 0. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन, रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. इक्वेशन या फॉर्म मध्ये असते. इक्वेशन म्हणजे इज इक्वल टू 0 डोक्यात ठेवायचं. सो आपल्याला इज इक्वल टू 0 पर्यंत त्या इक्वेशनला आणायचं आहे, मध्येच थांबायचं नाही. ओके, सो दिस इज, मग रिसबस्टिट्यूशन, ग्रुप एकत्रित काढणे, मग त्याला काय सिमिलर करता येतं का बघणे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फॉर्मेशन मध्ये होणार आहेत. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, यामध्ये 2 टाईपचे सोल्युशन असतात. ओके, पार्ट 3 यातला solution of differential equation. There are 2 types of solution, एक general solution आणि दुसरं particular solution. ओके, जनरल सोल्युशन काय असणार आहे, प्लस सी. पर्टिक्युलर सोल्युशन, फाइंड सी अँड रिप्लेस इट इन जनरल सोल्युशन. ओके, सो आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन त्याचं मिळून जाईल. सो पर्टिक्युलर सोल्युशनचे क्वेश्चन्स केले की तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्युशनचे क्वेश्चन्स करण्याची गरज नाही, म्हणजे दोन्ही क्वेश्चन सेम असणार आहेत. आता या ठिकाणी सांगितलंय की व्हेरीफाय करा वगैरे म्हणलेलं आहे. एक क्वेश्चन आहे, व्हेरीफाय दॅट y इक्वल टू cos x इज अ सोल्युशन ऑफ d2y by dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. ओके, आणि मग याचं सोल्युशन आहे का, सोल्युशन आहे का. सो एक क्वेश्चन व्हेरिफिकेशनचा असेल, दुसरा सोल्युशन फाइंड आउट करण्याचा. व्हेरिफिकेशन जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं नाही, त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला इक्वेशनच फॉर्म करायचं आहे. म्हणजे कसे करणार ते क्वेश्चन, तर इक्वेशन फॉर्म करताना कसं आपण डेरिव्हेटिव्ह काढतो सोल्युशन घेऊन, सेम पद्धतीने सोल्युशन दिलंय ते घ्यायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे डिफरन्शिएट करून डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन तयार केल्याच्या नंतर जी काही गोष्ट मिळेल, ती गोष्ट जर आपल्या दिलेल्या इक्वेशन सारखी आली तर इट इज सोल्युशन म्हणून सिद्ध करायचं. ठीक आहे, सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत. व्हेरीफाय y is equal to cos x is the solution of d2y by dx square plus y is equal to 0. ठीक आहे, मग इथं तुम्ही हे सोडवत बसणार नाही, कारण हे सोडून तुम्ही इथपर्यंत कधीच पोहोचणार नाही. याच्यात cos x च नाहीये, अंदाज लागत नाही आपल्याला की काय करायचंय. मग काय करू शकतो, लेट y इक्वल्स टू cos x. तुम्ही म्हणाल कुठे आर्बिट्ररी कॉन्स्टंट, काही गरज नाही. इथे किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढला, 2 टाइम्स. सो डिफरन्शिएट 2 टाइम्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx is equal to minus sin x. ठीक आहे, अगेन डिफरन्शिएट d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, cos x. ठीक आहे, सो d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू cos x म्हणजे कोण आहे, y आहे, सो मायनस y. ट्रान्सफर दिस y, d2y by dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. काय विचारलं होतं आपल्याला, तेच विचारलंय, इज इक्वल टू 0 सोल्युशन. सो आपण यस म्हणून सांगू शकतो, यस इट इज अ सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन वगैरे वगैरे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, सो या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येतात. त्यानंतर सोल्युशन व्हेरिफिकेशन नंतर पुढचे क्वेश्चन्स आहेत फाइंड सोल्युशन. ओके, सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट, व्हेरिएबल सेपरेशन. व्हेरिएबल सेपरेशन म्हणजे काय, एक्स एक्स एका साईडला, वाय वाय एका साईडला, एक्स सोबत dx डिनॉमिनेटरला नाही आहे, शेजारी आहे त्याच्या, वाय सोबत dy या पद्धतीमध्ये आणायचं आणि काय करणार आपण, त्याचं इंटिग्रेशन करणार. ओके, नेक्स्ट
आपल्याकडे LD लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणून एक पॅटर्न आहे, dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. या टाईपमध्ये जर क्वेश्चन असेल तर आपल्याकडं एक इंटिग्रेटिंग फॅक्टर त्याचं सोल्युशन असतं ऍक्च्युली. देन सोल्युशन ऑफ LD इज y इंटू, कोण आवाज करायला लागलाय, y इंटू if इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ if इंटू क्यू dx प्लस सी. या टाइप मध्ये आहे. सो if फाइंड आउट करणार. ओके, या ठिकाणी if सांगतो, if इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी dx. या टाईपचा क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये असेल एक्झॅक्ट डिफरन्शिएशन, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. या टाईपचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतं. इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन इफ सो mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 हे एक्झॅक्ट डिफरन्शियल असणार आहे कधी, if partial derivative of m with respect to y is equal to partial derivative of n with respect to x. हे partial derivative काढताना keep x constant, इथे keep y constant. ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार, मग हे कम्पेअर करणार. कम्पेअर केल्यानंतर असतील तर ह्याचं डायरेक्ट सोल्युशन लिहू शकतो, त्याच्यात याचा संबंध येत नाही पुन्हा. सो सोल्युशन काय आहे, इंटिग्रेशन ऑफ mdx कीपिंग y कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ ndy independent of independent of x. See, this is solution of exact differential equation. ठीक आहे. या ठिकाणी एक नोट करा, इम्पॉर्टंट आहे, 0 dx. जर समजा एक पण y ची टर्म, एक पण x, सॉरी, एक पण प्युअर y ची टर्म नसेल की ज्या ठिकाणी x आहे सेकंड याच्यामध्ये तुमच्या n मध्ये, ठीक आहे, तर कशा पद्धतीने करणार, झिरोचं इंटिग्रेशन काय असतं, झिरोचं इंटिग्रेशन कॉन्स्टंट असतं, हे डोक्यामध्ये ठेवा. ओके, एवढी एक गोष्ट इथं कन्फ्यूज करते. ओके, सो लेट्स रॅप इट. नेक्स्ट सेक्शन युनिट नंबर 4. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. सो युनिट नंबर 4 कुठला आहे आपला, ओके, न्यूमरिकल मेथड्स. सो न्यूमरिकल मेथड्स मध्ये फर्स्ट पार्ट आहे, पार्ट 1. दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये. फाइंडिंग रूट, रूट फाइंड आउट करायचे. रूट फाइंड आउट करण्यासाठी काय, कशाचे रूट फाइंड आउट करायचे, तर रूट फाइंड आउट करायचे म्हणजे एखादं इक्वेशन असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, या टाईपचं इक्वेशन. सो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, हे फाइंड आउट करायचं आपल्याला. एक मिनिट. हॅलो, हॅलो, एक 15 मिनिटात आलो. हा, जे लास्ट पॉईंट चालू 15 मिनिटात आलो. सो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तो फाइंड एक्स काय करावं लागेल,
जे काही इक्वेशन दिलेलं असतं त्या इक्वेशन मधलं एक्स फाइंड आउट करण्यासाठी वी हॅव 3 मेथड्स. फर्स्ट इज बायसेक्शन, ज्या ठिकाणी एक्स किंवा सी म्हणा, ठीक आहे. सी म्हणलं तरी चालेल, इटरेशन साठी आपल्याला C1 C2 C3 उपयोगी पडतात. सो सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. त्याच्यानंतर रेग्युलर फॉल्सी म्हणजेच फॉल्स पोझिशन. रेग्युलर फॉल्सी मध्ये काय आहे, सी इज इक्वल टू या ठिकाणी ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. इथं पण आपण वापरतो एफ ऑफ ए एफ ऑफ बी वगैरे वापरतो. ते कुठं वापरतो, फॉर लोकेशन ऑफ रूट. फर्स्ट स्टेप वन, स्टेप वन काय असेल तर लोकेशन ऑफ रूट बाय चेकिंग एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बीज साइन. ओके. अँड रूट लाईज बिटवीन, हा झिरो असेल, ए बी. एफ ऑफ ए इज इक्वल टू मायनस एफ ऑफ बी इज इक्वल टू प्लस. असं जर असेल तर ह्याच्यामध्ये कुठेतरी रूट असणार आहे. प्लीज आवाज बंद करा जे कोणी असेल ते. ठीक आहे. सो रेग्युलर फॉल्सीने आपण काढणार C1 C2 C3 इटरेशन्स फाइंड आउट करणार. थर्ड जे आहे बायसेक्शन झाला, रेग्युलर फॉल्सी झाला. त्याच्यानंतर आपल्याकडे तिसरी मेथड आहे न्यूटन रॅप्सन मेथड. न्यूटन रॅप्सन मेथड. आता याच्यामध्ये काय आहे, आपल्याकडलं आपल्याला पुढची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. सो या ठिकाणी xn plus 1 is equal to xn minus f of xn. फॉर्म्युला जरा चेक करा. f of xn upon f dash xn. जे कोणी असेल आवाज प्लीज बंद करा, म्यूट करा, स्वतःला म्यूट करा. या ठिकाणी अरे यार काय चाललंय. जेव्हा तुम्ही x1 चा फॉर्म्युला यूज करता तेव्हा x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश x0 हे यूज करायचं आहे. या ठिकाणी जे काही दिलेलं असेल इक्वेशन, दॅट इक्वेशन इज युअर फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. असं असेल तर दिस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आता ए स्क्वेअर मध्येच असलं असं नाही, काहीही इक्वेशन असेल ते इक्वेशन यामध्ये लक्षात काय ठेवायचं, ओळखायचं कसं की आपल्याला रूट फाइंड आउट करायचं किंवा या टाईपचे मेथड आहेत, एक तर तिथं तिथं लिहिलेलंच असतं. ओके. त्यानंतर ते म्हणतात की इटरेटिव्ह मेथड. एकदा बक्षाळी पण बघा. बक्षाळी आता मी तर ठीक आहे. तर त्या ठिकाणी इटरेटिव्ह मेथडने काय काढतो तर रूट काढतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं एक आणि एकच व्हेरिएबल असणार आहे. ओन्ली वन व्हेरिएबल. सो त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे म्हणजे रूट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो या टाईप मध्ये असणार आहे. टाईप 2 जो आहे याच्यातला, टाइप 2 म्हणजे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन और सिस्टीम ऑफ इक्वेशन. सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सो या ठिकाणी तीन मेथड्स आहेत. एक्स वाय झेड असणार आहेत. एक्स वाय झेडचं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे तीन मेथड आहेत. फर्स्ट मेथड, ठीक आहे. बघा याच्यातल्या तीन ज्या मेथड आहेत या ठिकाणी इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. मॅट्रिक्सने वगैरे आपण जे मागच्या वेळेस सॉल्व्ह केलं होतं त्यात सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो मेथड, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. बुक तुमच्याकडे असतील आणि या ठिकाणी रिपीटेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. ओके. सो याच्यामध्ये जे तीन मेथड्स आहेत, एक मेथड इलिमिनेशन मेथड कट केलेली आहे, गॉस इलिमिनेशन. चारही मेथड सांगतो मी. गॉस इलिमिनेशन, दिस इज नॉट फॉर सिलेबस.
गॉस जॅकॉबी और जस्ट जॅकॉबी. ठीक आहे. या ठिकाणी x1 y1 z1 हे फाइंड आउट करताना x0 y0 z0 या तीन व्हॅल्यूजचा वापर करायचा आहे. x1 y1 z1 फाइंड आउट करायचे. ठीक आहे. इटरेशन्स काढण्यासाठी प्रिव्हियस व्हॅल्यूचा वापर करायचा. त्याच्यानंतर आहे गॉस सिडल. गॉस सिडल मध्ये काय आहे, x1 फाइंड आउट करताना y0 z0. ठीक आहे. दिस इज y0 z0. त्याच्यानंतर y1 फाइंड आउट करताना काय करायचं आहे, x1 and z0. ओके. अँड z1 फाइंड आउट करताना x1 y1. सो या टाइप मध्ये तुम्ही गॉस सिडलने इटरेशन्स फाइंड आउट करणार. सोपं आहे. प्रॅक्टिस असेल तर ही गोष्ट अजिबात अवघड नाहीये. ठीक आहे. आफ्टर धिस वी हॅव वन मोर सेक्शन, दॅट इज युनिट नंबर 5. ठीक आहे. U5. ओके. ठीक आहे. सो युनिट 5, probability distribution. Probability is equal to n of a upon n of s, where n of a is equal to number of favorable outcome. ठीक है. बेसिक प्रोबॅबिलिटी आहे ही. n of s is equal to number of total outcome. ऑल पॉसिबल आउटकम. टोटल म्हणण्यापेक्षा पॉसिबल आउटकम म्हणूया. प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी असते. ओके. तो या पद्धतीने असणार आहे. हे बेसिक प्रोबॅबिलिटी आहे. मग p प्लस क्यू इज इक्वल टू 1, वेअर p इज प्रोबॅबिलिटी ऑफ p of success. Q is equal to probability of failure. अरे आवाज करू नका. Probability of failure. ठीक आहे. सो हे त्याचं इक्वेशन आहे. टोटल प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज 1. मग यामध्ये काय करतो आपण, दोन आपल्याकडे गोष्टी आहेत. एक बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, दोन तीन गोष्टी आहेत. बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ओके. सो x इज बायनोमियल ओव्हर n कॉमा p. x इज रॅन्डम व्हेरिएबल. ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे याचा. probability of x is equal to r is equal to r of number of success, r is equal to number of success. So probability of x is equal to r is equal to ncr into p raised to r into q raised to n minus r. या ठिकाणी ncr फाइंड आउट करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करा. डोकं चालवत बसू नका. ठीक आहे. where ncr is equal to n factorial upon n minus r factorial into r factorial. Okay. ncr is equal to n factorial upon n minus r factorial into r factorial. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरं डिस्ट्रीब्युशन आहे, सेकंड डिस्ट्रीब्युशन, पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन. ज्या ठिकाणी तुम्हाला मीन दिलेला असतो, हिअर मीन इज इक्वल टू एम इज इक्वल टू एक्स बार हे दिलेलं असतं आपल्याला. ठीक आहे. नंतर असणार आहे तुमच्याकडे. सो पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन पी ऑफ एक्स इज इक्वल टू आर इज इक्वल टू e raised to minus m into m raised to r upon r factorial. सायक्लिक आहे हा फॉर्म्युला. तुम्हाला e raised to minus m ची व्हॅल्यू दिलेली असते. ठीक आहे. पॉइसन डिस्ट्रीब्युशन कधी यूज करायचं, वेन ते देतात तसं पण, बट n टेन्स टू इन्फिनिटी अँड p टेन्स टू 0. यूज पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ओके. ॲटमॉस वरती आता काय येणार नाही मी, बट आय थिंक यू नो ॲटलीस्ट ॲटमॉस चांगल्या प्रकारे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. Okay, refer yesterday's lecture for this normal distribution. This is bell-shaped curve. ठीक है. This is 0, this is 1,
this is 2, and this is 3. This is -1, this is -2, and -3. Okay, so या ठिकाणी 1 to -1 or -1 to 1 is equal to 68%. Again, -2 to 2 is equal to 95%, and -3 to 3 is equal to 99.7%. ओके, so या पद्धतीने आहे. ठीक आहे. All the best to all of you for your exam. Okay, this was our last session. So I will stop recording.